हाय माझ्या मैत्रिणींनो, माझ्या अंगणवाडीच्या माझ्या मैत्रिणींनो, अंगणवाडी कर्मचारी मदतनीस भगिनींनो, सेविका भगिनींनो, मी परत तुमच्यासाठी घेऊन आलेले तुमचे आवडते चॅनल वसीमा काजी या चॅनलवर, जिथं फक्त खरी माहिती मिळते त्याच जागी आणि त्याच थेट दर्शन जे सत्य असतं ते परिस्थिती दाखवण्याचं काम करते ते वसीमा काजी चॅनलवर। आणि मी तुमची मैत्रीण म्हणूनच नेहमी ह्या चॅनलवर बोलत असते। तर माझ्या मैत्रिणींनो, खूप काही आता बदलाव होणार आहे, अंगणवाडीचे घडामोडी होणार आहेत। त्या बदलाव तुम्हाला ऐकायचा असेल, थेट तुम्हाला आता मोर्चा आपला जो सुरू होणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे त्याचं प्रदर्शन तुम्हाला जर पाहायचं असेल, ऐकायचं असेल, लाईव्ह बघायचं असेल, तर माझ्या खूप भगिनी आहेत, मला खूप खूप छान कमेंट करतात, ताई तुमचा व्हिडिओ आला की आम्हाला खूप आत्मविश्वास वाढतो। मला पण तुमच्याशी बोलून माझा पण खूप खूप आत्मविश्वास वाढतो। आज माझ्या तायांनो, मी जे व्हिडिओ घेऊन आलेले तुमच्यासाठी, त्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे की आपला जो आता मोर्चा होणार आहे, दुसरी एक सगळ्यात मोठी गोष्ट, आपली जी अंगणवाडी मदतनीस आपली 10वी पास झालेली आहे, तिची पदोन्नती होणार आहे, त्याच्यासाठी नेमकं काय काम सुरू आहे। आणि ज्या माझ्या नवीन भगिनी आहेत ह्या चॅनलवर आलेल्या, त्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं, त्यांनी लगेच पटकन बाजूला तिथं सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्या बटनवर दाबा, म्हणजे माझ्या पुढच्या ज्या घडामोडी येणार आहेत, मोर्चाच्या खूप काही येणार आहे, तुम्हाला सत्य माहिती पाहिजे आहे, काय चाललंय नेमकं अंगणवाडी कर्मचारी संघामध्ये, युनियनमध्ये, युनियन काय करते, काय नाही करत, काय चुका होतात आपल्याकडून, काय नाही, हे सगळी मी तुम्हाला माहिती देणार आहे। पण त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल। हे बघा, माझ्या भगिनींचे कमेंट येतात, ताई आम्हाला सबस्क्राईब करायचं कळत नाही, खूप दिवस झालं तुमचा व्हिडिओ बघितलं नाही, तर त्या माझ्या भगिनींना जरा तुम्ही मदत करा। माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींचा मोबाईल घेऊन तिथे माझी लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून त्यांना सबस्क्राईब करून व्हिडिओ बघू द्या आणि जास्तीत जास्त पोहोचू द्या। ह्या माझ्या कुटुंबामध्ये, वसीमा काजी चॅनलच्या कुटुंबामध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल, कुटुंब आपला वाढवायचा असेल, तर नक्कीच तायांनो सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा आणि कमेंट तर मला तुम्ही करतच आहात, भरभरून कमेंट येतात आणि माझं प्रोत्साहन वाढतं। हे बघा, याच्यामधून माझा काय स्वार्थ आहे, मला काय मिळतं, तर मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आनंद मिळतो। आणि मी थेट मुंबईला आझाद मैदानातून तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवणार आहे, सांगणार आहे आणि सगळी माहिती देणार आहे। म्हणून तायांनो, पटकन लगेच चॅनलवर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त माहिती खरी घेण्याचा प्रयत्न करत जा, म्हणजे खरीच माहिती मी माझ्या चॅनलवर देते। आता तुम्हाला 2-3 गोष्टीचं खूप स्पष्टीकरण देणार आहे। खूप माझ्या तायांचे मला जे कमेंट येतात ना, त्या कमेंटमध्ये ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला नसतो तायांनो, आणि तो पूर्ण व्हिडिओ बघितला नसल्यामुळे तुम्हाला पूर्ण माहीत मिळत नाही। तर अर्धाच व्हिडिओ बघून तुम्ही स्किप करून बघता आणि त्याच्यामधून मग मला कमेंट करतात। मी तर बोलते ही गोष्ट मी व्हिडिओमध्ये सांगितली, मग मला ह्या ताईचा का कमेंट आला, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्हाला वेळ नसेल तर काम करत असताना एखाद्या आपल्या भांड्यात लावायचा मोबाईल आणि ऐकायचं, मला बघायची काय गरज आहे, फक्त ऐकलं तरी चालतं। मला फक्त एवढीच माझी कळकळीची विनंती आणि तळमळ असते की माझ्या भगिनींना खरी माहिती भेटावी। कुठल्याही यूट्यूबवर फेक चॅनलवर बघून काहीतरी कुठं 40 वाढले, 50 वाढले, 30 वाढले, काही एक झालेलं नाही तायांनो, आपलं शून्य भोपळा। आपल्या अकाउंटला 1 रुपया वाढीव आलेला नाही, आपल्या CBचे पैसे आलेले नाही, ग्रॅज्युटीचं काही झालेलं नाही, पेन्शनचं काही झालेलं नाही, काही झालेलं नाही, 1 रुपयासुद्धा आपल्याला जे पहिलं आहे तेच आहे आणि मिळवण्यासाठी आपण भांडण आणि प्रयत्न करत आहोत। तर आपला आता खूप मजबूत नारा आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकच नारा, फक्त आणि फक्त GR काढा। सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकच नारा, फक्त आता GR काढा। खूप झाले खोटे आश्वासन, पाडून दाखवू तुमचे शासन। खूप झाले खोटे आश्वासन, पाडून दाखवू तुमचे खोटे शासन। पाडायचं आहे ह्या सरकारला नक्कीच, बिंदास मी बोलते। माझा व्हिडिओ कुठे पाठवायचा तिथे पाठवा, कुणाला मी घाबरत नाही, कारण हक्काचं मागतोय, भीक नाही मागत। आमच्या हक्काच्या मागण्या आम्हाला नाही देणार तुम्ही, तर मग कुणाला देणार। आज तुम्ही तुमच्या मतदारासाठी लेक लाडकी योजना काढलेली आहे, का इलेक्शनच्या वेळेस पैसे वाटण्यामध्ये त्रास होईल आणि पैसे वाटले म्हणून तुमचं नाव होईल म्हणून आतापासून तुम्ही 1,500 देता, 50 रुपयाप्रमाणे रोजचं घर चालवून दाखवा। अहो, योजनेमुळे एवढा कंटाळा आलाय, बायकाच्या हातात जे पैसे येणार आहेत ते त्यांचे
जे बिनकामाचे नवरे आहेत, काम करत नाही, कशी तरी बाई अन्नधान्य घेऊन खात होती, तिच्या अकाउंटला आलेले पैसे नवरा घेऊन जातो, दारू पिऊन येतो, नशा करून येतो, घरात भांडणं. 50 रुपयात फक्त नशाच होतो, दुसरं काही होत नाही. तर ते 50 रुपये घेऊन काय करणार? तर आमच्या हक्काचे पाहिजे आम्हाला. आणि ज्यांनी महिला भगिनींना सगळ्यांना पैसे 1,500 रुपये भेटवण्यासाठी एवढी रात्रंदिन कष्ट केली, तुम्ही त्यांची तर खरंच तारांबळ लावलेली आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसचे ते 50 रुपये तर तुम्ही दिलेच नाही, जे कामाचे, पण आमचा हक्कसुद्धा आम्हाला देत आहेत. म्हणून भगिनीनो, आपल्या कृती समितीने सगळ्या 7 संघटना मिळून, सगळ्या संघटनांनी मिळून कृती समितीने आता एल्गार पुकारलेला आहे. 23 ते 25 तारखेपर्यंत आपला मोर्चा सुरू होणार आहे. 25 तारखेला आपलं जेल भरो आंदोलन आहे. त्याची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे देणार आहे तायांनो, आणि तुम्ही नीट लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, बघा. कारण कसं आहे माहिती का, आता काय झालेलं आहे, सगळ्या 7 संघटना एकत्र, आणि आमचे जे M.A. पाटील आहेत ते सर्व 7 संघटनाचे अध्यक्ष आहेत, पण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पण ते अध्यक्ष आहेत, आणि पूर्ण भारतामध्ये त्यांना खूप मान आहे. तर तायांनो, जरा कमेंट लिहित असताना रिस्पेक्टफुली लिहित जा, कारण 80 वर्ष संघटनेला देणं खाण्याचं काम नाही. लहानपणापासून चळवळीचे नेते आहेत, आणि त्यांना एवढं नॉलेज आहे की पूर्ण भारतातून त्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आणि आशा वर्करचे, गट प्रवर्तकाचे सगळ्यांचे त्यांना अध्यक्ष बनवले आहे. आणि पूर्ण महाराष्ट्राच्या संघटनेचे, युनियनचे तर ते अध्यक्ष आहेत, पण पूर्ण भारतात सुद्धा पण त्यांना अध्यक्ष बनवणार आहेत. ही सगळी घटना चळवळ चाललेली आहे. तर तायांनो, नेमकं युनियन काय करते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ह्या सगळ्या नादात मी पडणार नाही. मी कुणाला वाईट किंवा खरं बोलणार, खोटं बोलणार नाही. मी फक्त मला जी माहिती आहे आणि मला वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचवावी कशी तरी, म्हणून मी पोहोचवते. याच्यामध्ये माझा काय स्वार्थ आहे, जो तुमचा स्वार्थ आहे. जे तुम्हाला वाढीव भेटणार ते मला वाढीव भेटणार. तर पहिली गोष्ट सांगायची झाली तर 23 ते 25 तारखेपासून आपल्या ज्या 7 संघटना आहेत त्यांचे मेन पदाधिकारी हे उपोषणाला बसणार आहेत. उपोषणाला 23 तारखेपासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. आणि ज्या आजूबाजूच्या 150 अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत, ज्यांनी आधार कार्ड दिलेले आहेत, ग्रुपला आलेले आहेत, मी मेन युनियनच्या पदाधिकारी ग्रुपला आहे, त्या 150 महिला रोज 11 वाजता साखळी उपोषण करतील मेन पदाधिकाऱ्यांच्या बरोबर. आज सकाळी 11 वाजता त्या उपोषणाला बसल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते 11 वाजता उठतील, आणि मग नंतर दुसऱ्या 150 बसतील. असं आपलं 23, 24 आणि 25पर्यंत चालणार. आणि 25ला जेल भरो आंदोलन मोठं आहे, एल्गार पुकारलेला आहे. तर पूर्ण महाराष्ट्रभरातून सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी इथे जमा होणार आहेत, आणि खूप मोठा एल्गार आपल्याला ना, खूप मोठी आपली संख्या दाखवायची. आता माझ्या भगिनींचा काही प्रश्न होता की संघटना मॅनेज होते, संघटना संपमध्ये का सोडते का. तर तायांनो, हे बघा, संघटनेची ॲन्युअल डेचा जेव्हा कार्यक्रम असतो तिथे आम्हाला सगळ्यांना, आम्ही मेन पदाधिकारी सगळे कमीत कमी 300 ते 400 पूर्ण महाराष्ट्रातले कार्यक्रमाला गेलेला असतो. एक मोठा 10 पानांचा ॲग्रीमेंट असतो, तो वाचवला जातो सगळ्यांना, तिथे प्रॉपर वाचला जातो. त्याच्यामध्ये संघटनेचा पूर्ण वर्षाचा निधी किती आला, त्याच्यामध्ये खर्च किती झाला, त्याच्यामध्ये छापील कामाचे किती झाले, असा पूर्ण हिशोब असतो. मग हे संघटनेचे फक्त बाहेरचे 4 पदाधिकारी असतात, पूर्ण संघटनेत आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसमधूनच असतात. मग त्यांनी असा प्रश्न विचारलेला असतो की तुम्ही सगळ्यांनी मत द्या, तुमचं काय मत आहे. हे संघटनेचे अध्यक्ष, खजीन, सेक्रेटरी आणि उपाध्यक्ष असे आहेत. मग त्यांनी आपल्याला विचारलेलं असतं, मग तिथं मतदान होतं. त्या मतदानानुसार आपण ठरवतो अंगणवाडी सेविका मदतनीस. हे बघा, आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेमध्ये होतं. मला दुसऱ्या संघटनेचं माहीत नाही, कारण मी त्या संघटनेची सभासद होते इतक्यावर. तर आता चिटणीस आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची. तर तायांनो, मला हे माहीत आहे. दुसऱ्या संघटनेचं मला माहीत नाही. माझी संघटना कुठे मॅनेज होत नाही, माझी संघटना कुठे माघार घेत नाही. पाटील सर हे घराणे खूप चांगले आहेत, ब्रिजपाल सर खूप घराणे चांगले आहेत, त्यांची मुलं अमेरिका लंडनला आहेत, म्हणून त्यांना काय आपल्यावर ते उलट खर्च करतात. मला खूप माहिती आहे, माझ्या जिल्ह्यातून कितीतरी सेविका मदतनीस वर्गणी देत आहेत, तर वर्गणीची
संख्या पण खूप मोठी नसते, दिलं नाही दिलं असं काही कुणावर जबरदस्ती नसते. आणि दुसरं म्हणजे ज्या काही महिलांना वाटतं की संघटना काम करत नाही, संघटनामध्ये काम करण्यासाठी कोण आहे? 4 ते 5 लोक रात्रन दिवस धावतात. सकाळी मंत्र्याच्या घरी जाऊन बसले, संध्याकाळी 12-12 वाजतात त्यांना जायला घरी. रोज तेच कामं, एवढी मोठी छापील लेटरं टाईप करायची, सगळी कामं द्यायची. 27 केसेस चालल्यात. 27 केसांना वकील लावणे खाण्याचं काम आहे का त्यांना? वकील किती पैसे घेतात? सरकारी वकील किती प्रश्न विचारतात? माझ्या ताईंनी मला सांगितलं की तुम्ही शासकीय दर्जासाठी कोर्टात उभ्या होता, आपल्याला दुसरी तारीख भेटलेली आहे ताई, अजून तारीख वकिलांनी सांगितली नाही, डिक्लेअर केलेली नाही. तारीख डिक्लेअर झाली की आपली एक सेविका अजून तिथे जाणार आहे, ती गवाही देणार आहे, त्याच्या निर्णयावरून होणार आहे. तर हे आहे, नीट पूर्ण व्हिडिओ ऐकत जा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील ना. दुसरं, मी जेव्हा आता आपण परत मोर्चावर येऊया, मध्येच कुठंतरी थोडी माहिती येते माझ्याकडे आणि मी देते, लक्षात आलं आठवलं तर. मग आपला जो 25 तारखेला एल्गार मोर्चा आहे, आता 23-24 तारखेला जर तुमच्या ऑफिसकडून तुम्हाला परमिशन भेटत नसेल तर तुम्ही काय करा, आपल्या CL भरपूर आहेत, आता डिसेंबर जवळ आलेला आहे, CL घेऊन टाका. आणि तिसऱ्या दिवशी तर आपल्याला बेमुद्दत संप करायचंच आहे. 25 तारखेला सगळं महाराष्ट्र बंद, अंगणवाड्या खाऊ बंद, THR बंद, शाळा बंद, आपली सगळं काही बंद. त्या दिवशी पोषण ट्रॅकर वगैरे काहीच चालवायचं नाही, सगळं बंद आहे. तर कुणाला भीती वाटत असेल, घाबरायला होत असेल तर तुम्ही काय करा, CL घ्या सरळ, आपल्या CL असतात आपल्याकडे शिल्लक. आणि तिसऱ्या दिवशी 25 तारखेला तर आपल्याला करायचं आहे. दुसरं हे सांगायचं झालं, जे आजारी आहेत त्यांनी आपल्याबरोबर आपल्या गोळ्या, औषधं, पाण्याची बाटली, एक चादर आणि काहीतरी सुक्कं खायला घ्या बरोबर. औषधं वेळेवर घ्या. ज्यांना खूप मोठा आजार आहे, त्रास होतो गुडघ्यात चालायला वगैरे, त्यांनी नाही आलं तरी चालेल. त्यांनी फक्त आपली म्हणजे विचारा सकारात्मक ठेवा. आम्हाला घरी बसल्या पण तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता, कमेंट करा. जर कोणाकडे छोटा व्हिडिओ असेल पाठवा, काय बोलायचं असलं तर मी लाईव्ह माझ्या चॅनलवर तुमचे व्हिडिओसुद्धा दाखवेन. तर अशी पण मदत करू शकता. यवतमाळमध्ये खूप मोठा जेलभरो आंदोलन आमच्या संघटने कृती समितीने काढला. त्याच्यामध्ये शिवतारका ताईने खूप पुढाकार घेऊन सक्सेस केलं. त्यांना सलाम, त्यांना मानाचा मुजरा, त्यांनी आपल्यासाठी एवढी मेहनत केली. दुसरं म्हणजे 20 तारखेला 2 वाजता आमचे संघटनेचे अध्यक्ष MA पाटील हे विधानसभाच्या उपसभापती नीलम गोरेताई यांना भेटून सगळी सविस्तर माहिती ग्रॅज्युएटी आणि शासकीय दर्जा पेन्शनविषयी दिली आणि त्यांनी याच्यावर लक्ष घालण्याचा आश्वासन त्यांना दिलं. पण आपला काय नारा आहे, आम्हाला आश्वासन नको, आम्हाला GR पाहिजे. आम्हाला आश्वासन नकोच आहे, कारण मंत्री आज आश्वासन देतो, उद्या विसरून जातो, मग आमचं त्याच्यावर पोट भरत नाही आहे. आमच्या मागच्या संपामध्ये आमच्या तायांचं खूप नुकसान झालेलं आहे. 2 महिन्याचा पगार गेला, त्याचं आम्हाला काही दुःख नसतं वाटलं जर आम्हाला मानधन वाढून मिळालं असतं किंवा शासकीय दर्जा मिळाला असता. तर मी माझ्या सगळ्या तायांना सांगितलं आणि तुम्हाला पण सांगते, जिथं तुमचे पैसे मानधन कपात होणार असतील त्या संघटनेला सपोर्ट बिलकुल करायचा नाही, कारण त्याच्यावर आपलं घर चालतं आहे. आणि ती संघटना बोलत असेल की आज आपला मानधन कपात होईल आणि तुम्हाला यायचं आहे मोर्चाला, अजिबात जायचं नाही. आपलं मानधन कुठेही कपात होईल हे काम करायचं नाही, कारण त्याचा फटका आपण 2 महिने झेललेला आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही तायानं माझं बोलणं? खरं आहे का नाही? झेललेलं आहे का नाही? 20,000 तरी आपल्यासाठी खूप मोठी संख्या आहे. ज्यांच्या घरात खायलाच नाही त्यांच्यासाठी 20,000 आहेत. आता तुम्ही विचार करा, सगळे शेतकरी बंधू आहेत, त्यांच्याच आया बहिणी लेकी अंगणवाडी सेविका आहेत, तर त्यांच्यासाठी शेतात काय पिकत नाही तर थोडी महागाई कमी करा, काहीतरी भत्ता दे. हे काय लेक लाडकीनं सून लाडकीनं, आम्ही काय सावत्र बहिणी आहेत का तुमच्या? सगळ्यांसाठी केलं ना आमच्यासाठी करत नाही. याद राखा, ह्या सरकारला पाडल्याशिवाय राहायचं नाही. शासन आपल्या दारी आलेलं आहे, आता आपण त्याला त्याच्या घरी बसवायचं. शासन आलं आमच्या दारी, बसवू आपण त्याला घरी. आता येणार आहे आपली मंगळागौर, खुर्ची का मिरची, तर ह्यांच्यासाठी मिरची तयार ठेवा. आता खुर्चीवरून यांना पाडायचे. आपल्याला वाढीव दिलं तरी पाडायचे, आपल्याला नाही दिलं तरी पाडायचे, कारण यांनी आपल्याला, ह्या सरकारने खूप त्रास दिला. आपल्या भगिनींचा जीव गेला, आपल्या भगिनींचे प्रयत्न वेस्ट गेले, ह्यांनी आम्हाला खूप सतवलं. म्हणून ह्या सरकारला आपल्याला 100% पाडायचे. माझ्या भगिनीनं लक्षात ठेवा, हा एल्गार एवढा सक्सेस झाला पाहिजे. हे बघा, तुम्ही जेव्हा प्रश्न करता ना की ताई युनियन मॅनेज होते, असं होते तसे होते, मागच्या मोर्चा का पाठीमागं घ्यावा लागला तुम्हाला? मी ह्याचं तुम्हाला उत्तर देते आणि तुम्हाला ह्याचं प्रूफसुद्धा देईन मी.
काही अंगणवाडी सेविकांनी घाबरून, जेव्हा ऑफिसकडून खूप प्रेशर येत होता, तर थोड्या करून अशा करून हाजीर झाल्या. मग तुम्ही हे ऐकले ना, इन्स्पेक्शन जर शाळेत झालं तर 4 मुलं 90% घेऊन पास झाली आणि बाकीची 80 मुलं जरी फेल झाली तरी सरकार काय धरतं की ती कशी पास झाली, त्यांना त्याच शिक्षकाने शिकवलं, मग नापास होणाऱ्याला धरत नाही. तसंच आपल्याबरोबर झालं. आपल्यातल्या 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीसपैकी काही गद्दार संघटना शासनाबरोबर मिळाल्या आणि ऑफिसच्या CDPO बरोबर मिळून त्यांनी रिपोर्ट दिली, मानधन काढलं आणि फक्त आपल्याकडे 50 किंवा 60च कर्मचारी अंगणवाडी उरले होते, म्हणून आपल्याला माघार घ्यावी लागली. कारण तेवढ्या संख्येने आपला लढा जिंकणं शक्य नव्हतं. तर तायांनो, आपल्या मतावर ठाम राहा. तुम्ही कितीही सुपरवायझरनी घाबरवलं तरी घाबरू नका. अहो, मुख्यमंत्र्याला धरून बोलता, तुम्ही सचिवाला बोलता, CDPOनं बोलता, मग ह्या सुपरवायझर मुख्य सेविका चुचुंद्र्याला काय घाबरायचं आहे? कोण आहेत त्या सरकारचा 1-1 लाख पगार घेऊन किती कामं करतात, किती येतात एरियात, कशाला घाबरायचं? मला नेहमी वाटतं की माझे आजोबा म्हणतात की कुणाला वाईट बोलायचं नाही बाळा, पण अशी वेळ आली की गप्प बसू वाटत नाही. रक्ताचं पाणी होतं, चीड येते आणि वाटतं की ह्या चुचुंद्र्या ऑफिसला बसून काय काम करतात, मग आम्हाला कशाला एरियात पाठवतात, आम्हाला दारोदारी गल्लोगल्ली भटकतात आणि ह्या मजेत पगार घेतात. त्यांना अजिबात घाबरायचं नाही. त्यांना म्हणायचं, बाई तू किती काम करते. आता मागेच माझ्याबरोबर एक सुपरवायझर लढली, तिनं माझ्या मैत्रिणीला माझ्यासमोर अपमान केला आणि मी तिची चांगलीच खरटपट्टी काढलेली. तर त्यांना घाबरू नका. त्यांची नोकरी आपल्यामुळे, आपली नोकरी त्यांच्यामुळे नाही. आपल्यामध्ये मल्टी टॅलेंट आहेत. माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस काय पण करून खाऊ शकतात, हे मी सिद्ध करून दाखवलेलं आहे. मी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसचं मस्तपैकी 10 ते 15 बचत गट बनवले, त्याचं वस्तीतच फेडरेशन स्थापन केलं आणि आता दिवाळी येणार आहे. आम्ही तोरणं तयार करत आहोत, दिवे तयार करत आहोत आणि आम्ही बाजारपेठ लावणार आहेत आणि विकणार आहेत आणि खाणार आहेत. तुम्ही काय करणार मुख्य सेविकांनो, CDPOनं तुम्ही काय करणार आहेत? आणि मंत्री तर आपल्या जीवावर आहेत. बघा, सगळ्या मंत्र्यांना बघा आणि सगळे पक्षातला बघा. आता किती पक्ष तर नाही राहिले, सगळे गट झालेत. मग त्यांच्यापेक्षा बचत गट, माझ्या बचत गटाचा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो बरं का तायांनो, लक्षात ठेवा. कारण गटाचेच मुख्यमंत्री व्हायला लागले तर काय. अहो, ते मुख्यमंत्री, मंत्री, मोठमोठे नेते, आमदार यांची तुम्ही भाषा बघा. फक्त मीडियावर बोलतात आणि मीडिया बिकाऊ आहे. मीडियावर ते त्याला बोलतो, त्यांनी त्याचा आढावा घेतला, त्यांनी त्याला माहेरचा आहेर दिला, त्यांनी त्याची चेष्टा केली, त्यांनी त्याची खरटपट्टी काढली, त्यांनी त्याचं आढावा घेतला. याच्याशिवाय त्यांच्यामध्ये जे चमची मीडिया आहे त्याच्याशिवाय हे काय करतात? का म्हणते मी चमची मीडिया? मीडियाला आमचं दुःख दिसत नाही, कधी एरियात येत नाही. THR किती घाणेरडा भेटतो. आम्ही तासोनतास आझाद मैदानात बसतो स्त्रिया म्हणून. कधी येतं का हे मीडिया? हे बिकाऊ मीडिया आहे. हे मीडिया राहिलेलं नाही, म्हणून चमचे मीडिया म्हणते मी. बोलते मी, बिंदास बोलते मी, घाबरत नाही कुणाच्या बापाला. कारण हक्काचं मागतं हे का दाखवत नाही मीडिया. फक्त एक सेलिब्रिटीने इकडून तिकडं फेरा मारला, अडाणी अंबानी कुठं फिरायला गेले, त्याला मूल झालं, त्या सुपरस्टारनं असं केलं तसं केलं. अरे त्यांचं दाखवता तुम्ही, मग आमच्या एवढ्या महिलांनी मेहनत केली त्यांचं कधी दाखवतं का? म्हणून तायांनो, आपल्याला हे मीडिया आपण खरेदी करू शकत नाही, एवढे आपल्याकडे पैसे नाहीत. हे मोठ्या लोकांचा मीडिया आहे. म्हणून आपल्याला काय करायचं तुम्हाला माहिती आहे? सोशल मीडिया, यूट्यूब चॅनल. मी तर म्हणते तुम्ही पण सगळ्यांनी यूट्यूब चॅनल बनवा. जेवढ्यात जास्तीत जास्त पसरवता येईल तेवढं आपल्याला पसरवायचं आहे सगळ्यांना आणि पुढं सगळ्यांना जायचं आहे. तर तायांनो, सगळ्यांनी मिळून आपल्याला हा आपला मोर्चा सक्सेस करायचा. म्हणून जास्तीत जास्त आझाद मैदान फुल्ल भरलं पाहिजे. 5000ची कॅपॅसिटी आझाद मैदानात. आपण 10,000 जरी जमा झालं तर सरकाराच्या नाकी नळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि असा एल्गार पुकारायचा आहे की ह्या शासनाला, ह्या मंत्र्यांना नतमस्तक व्हावं लागेल अंगणवाडी सेविकांपुढे, मदतनीस पुढे. कारण ह्यांनी आपल्याला खूप त्रास दिलेला आहे. ह्यांच्याकडून मागण्या मान्य करून घेतल्या, सगळी कामं करून घेतली, तरी हे सरकारला पण आपल्याला पाडायचं आहे. आपल्याच हातात आहे. मग आपण खासदारांना तर दाखवली त्यांची जागा, आता आमदाराला त्यांची जागा दाखवायचे. आणि त्यांनी जर आपल्याला सपोर्ट नाही केला, आपला आवाज का निघत नाही? आपला आवाज संसदेत सगळ्यांचं काढतात, कशी मस्त GR पास करून घेतात स्वतःसाठी, पण आमच्या सेविका मदतनीसचा कधीच ह्या लोकांनी विचार केलेला नाही. म्हणून आपण पण कुणाचा विचार करायचा नाही, गोड गोड बोलायचं, हूच्या पिशवीत हाची दाणे भरायचे आणि बटन कुणाचा दाबायचा
खायचं ह्यांचं सगळ्याचं मटण आणि दाबूया आता योग्यच बटन. सगळ्यांचं खा मटण, दाबायचं योग्य बटन. तर घाबरायचं नाही तायांनो, खंबीरपणे तुम्ही मला कमेंट करा. माझी तुम्हाला कुठं साथ लागली, कुठं मदत लागली, मी आहे, खंबीर आहे. हे बघा, परतीचे दोर कापून टाकल्याशिवाय काय होणार नाही. जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, परतीचे दोर आता कापून टाकायचे आहेत. आपल्याला आश्वासन नको, फक्त GR पाहिजे. तर परतीचे दोर कापून टाका माझ्या भगिनींनो. व्हिडिओ सगळ्यांना पुढं पाठवा आणि मोर्चाला सगळ्यांनी हाजीर व्हा. आणि मी मोर्चाची तुम्हाला अपडेट देणार आहे. सारखी अपडेट येत असणार, मी तुम्हाला देत असणार. आपण सगळ्यांनी मिळून हा कृती समिती संघटनेला साथ द्यायचा आहे. आणि संघटना काय करते, संघटनेत काय काय घडामोडी होतात मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. म्हणून संघटनेविषयी चुकीचे विचार सोडून द्या आणि सगळ्यांनी मिळून आपण एकच एल्गार पुकारायचा आहे आणि अंमलबजावणी ह्या आपल्याला ह्याच्यावर करायची आहे. आणि मस्तपैकी पगार वाढू करून घ्यायचा आहे. आणि नाही दिला तर घरी बसवायचंच आहे. GR काढा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकच नारा, GR काढा, GR काढा. नाही काढला तर बघा, आता 10वी पास मदतनीसची पेपरची पद्धतीसाठी तपासणी सुरू आहे. लवकरच घेतील, त्यांना टेन्शन घेऊ नका. आणि संघटनेवर थोडा विश्वास ठेवा. आमच्या संघटनेवर माझा विश्वास आहे, माझा पाटील सर, ब्रिजपाल सर यांच्यावर विश्वास आहे. तर मी नक्कीच माझ्या संघटनेसोबत आहे आणि राहणार आहे. कारण माझ्यामध्ये एवढी ताकद नाही की मी सेपरेट मी माझं सांगते. सगळ्यांचा अनुभव वेगवेगळा असणार आहे. हो, झालं असेल चुकी तर त्यांच्याबरोबर तो त्यांचा अनुभव आहे. आणि सगळ्याला आपले विचार मांडायचा हा स्वतंत्र देश आहे. सगळ्यांना हक्क आहे, लोकशाही पद्धत आहे. आपले विचार मांडा. पण माझ्या संघटनेत असं काहीच होत नाही. त्याच्यामध्ये मी आहे आणि प्रत्येक प्रश्न विचारते. मला संघटनेत प्रत्येक प्रश्न विचारून माझ्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत प्रश्न विचारायची सवय आहे. हे माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहीत आहे सगळ्यांना. आणि मला उत्तरं भेटतात. मला आमच्या संघटनेचे अध्यक्ष एक तास वेळ देतात, मला सगळं समजावून सांगतात. आमचे ब्रिजपाल सरसुद्धा आम्हाला वेळ देतात, समजावून सांगतात. कॉम्प्युटरसारखं डोकं ठेवून सगळ्यांचं ऐकणं केलं. आणि कोण बोलत असेल ना, संघटना मॅनेज होते. आणि तुला काय भेटलं का ताई, मला आशीर्वाद पाहिजे तायांनो, मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि आपल्याला हे जिंकायचं. आणि मी तुम्हाला सांगितलं खूप जागी, ऐका तुम्ही, 2 लाख महिलांमधून जर 40,000 महिलांचा पेमेंट निघाला 2 महिन्याचा त्या मोर्चामध्ये, बाकीचं का नाही हे प्रश्न आले. काही संघटनांनी गद्दार संघटनासुद्धा काढलेली आपल्यामधून स्थापन केली. ते जास्ती दिवस चलत नसतं कारण सकाळपासून आपल्याकडे वेळ नसतं. हेच मी पुष्पाताईला सुद्धा सांगितलं. पुष्पाताईचं माझं फोनवर बोलणं झालं. आम्ही दोघी एकत्र लाईव्ह येणार होत्या. अहो काय ती बाई मस्त काम करते, साथ द्यायची. असे व्हिडिओ, एवढी माहिती घेऊन, व्हिडिओ बनवण्यासाठी रात्रदिवस मेहनत करावी लागती, खरी माहिती द्यावी लागती. आणि त्यात ताई कामाची माहिती देतात आणि पुणे महाराष्ट्रातून व्हिडिओ बघून काम शिकतात महिला. किती मूल्यवान माहिती आहे. पुष्पाताईचे व्हिडिओ बघत जा, त्यांना पण प्रोत्साहन देत जा. आणि हिंमत पाहिजे तर माझ्याकडे या. आता सरकारचं आपल्याला धिनाधिंदा करायचं आहे. धिनाधिंदा, 1 2 का 4, 4 2 का 1 करायचं. हे सरकारचं लखन झाल्याशिवाय रामाची साथ आपल्याला देता येणार नाही. म्हणून 1 2 का 4 माय नेम इज लखन करायचं. आता ह्या सरकारचं 1 2 का 4च काढायची यांची. काय नुसतं एक तरी मंत्र्याचं पोर घरी बसलंय का हो, कोणत्याही पक्षाचा असू द्या. एक तरी मंत्री दुखात आहे का हो, कोणत्याही पक्षाचा असू द्या. मग काय आमच्याबरोबरच नाटकं लावल्यात. कसली लाडकी बहीण, सावत्र बहीणसुद्धा तुम्ही आम्हाला मानत नाही. लाडकी बहीणच तुमची खोडकी जिनवणार आहे इलेक्शनमध्ये. 23 तारखेला 2 दिवसाची CL काढायची, मज्जा म्हणून घ्या सगळ्यांनी. आता काय पाऊस राहिलेला नाही, संपलाय. आणि 25ला असा एल्गार दाखवू. सरकारच्या नाकी 9 आले पाहिजे. नवीन नारे, जरा स्लोगन शिकून या. सगळ्यांनी एकत्र मिळून स्लोगन देऊया. आणि मी आझाद मैदानात 11 वाजल्यापासून 25 तारखेला तुम्हाला सगळ्याला भेटायला तयार होणार आहे. आणि काही जरी कुठं जरी तुम्हाला माहिती पाहिजे असलं तरी मला नक्कीच तुम्ही कमेंट्स करा, कॉल करा, मेसेज करा. मी एनीटाईम सगळ्यांसाठी अवेलेबल राहणार आहे. रात्री 1लासुद्धा मी मोर्चाच्या दरम्यान फोन उचलणार. कुठं मदत लागली, गावच्या भगिनींना वगैरे येत असतील नक्की सांगा. तुम्हाला जेवणाचा काय प्रॉब्लेम असला वगैरे तरी आम्ही तुमच्यासाठी जेवणाचे डब्बेसुद्धा घेऊन येऊ. तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा. औषधाचं सांगा. काही त्रास झाला तरी नक्की मदत करायला माझी टीम पूर्ण तयार आहे. नॉर्थ ईस्ट वेस्ट अंधेरी जिल्हा पूर्ण तुमच्यासाठी
आणि थोडा एवढे दिवस गेले, एक वेळ आपण आपल्या कृती समिती संघटने जे एकत्र येऊन एवढा मोठा एल्गार करते त्यांच्यावर विश्वास ठेवूया आणि पुढे जाऊन आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घ्यायचं आहे. तरी कोणी काही कुणाच्या फुलतापावर जाऊ नका तायांनो. आपला मोर्चा आपल्याला सक्सेस करायचे, कारण सगळ्याच ऐकलं. चला, सरकारला जर संघटना सांगते मॅनेज होते तर सरकार काय शेण खातं का? सरकारला कळत नाही का? जर आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन नाही वाढवलं, मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्हाला इलेक्शनला नुकसान होईल हे सरकारला समजतं ना. मग सरकार देणार का काही संघटनेला? ह्या सगळ्या खोट्या गोष्टी उडवलेल्या अफवावर लक्ष देऊ नका. फक्त सगळ्यांनी मोर्चात 100% सामील व्हा आणि सगळ्यांनी मिळून आपण आपला मोर्चा सक्सेस करायचा आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. तायांनो लक्षात ठेवा. आणि सगळ्या घडामोडी मी तुम्हाला माहिती देणार आहे. आता पण परत सांगते, 1 रुपया वाढलेला नाही, ग्रॅज्युएटचा GR नाही, पेन्शनचा GR नाही, मानधनचा GR नाही, वेतन नाही, पगार नाही, काही शून्य भोपळा आतापर्यंत झालेला नाही. आपला काहीच झालेलं नाही. म्हणून आपण हा एल्गार मोठ्या ह्याच्यामध्ये उपस्थित करत आहोत. तुम्हाला जर कोणी मिसगाईड करत असलं, चुकीची माहिती देत असली तर माहिती घेऊ नका. पुष्पाताई आहे, आपल्या अंगणवाडी सेविका आहेत, मी आहे ज्यांनी चॅनल बनवलं, त्या करा. आणि नेहमी सांगते, साईड बिझनेस काही ना काही सुरू करा, पैसे कमवा. बघा आता आम्ही बाजारपेठ लावतोय, दिवाळीला दिवे, पण त्या तोरण, आणि सगळ्या महिलां मिळून काम झाल्यावर अंगणवाडीच्या नंतर 2 वाजल्याच्या नंतर मज्जा करा ना. सगळ्यांनी मिळून डबे खा एकत्र, काहीतरी शिका, इंग्लिश शिका, काहीतरी करा, स्कूटी शिका. गावच्या महिलांना माझं होतं की ताई आम्ही गावी काय करायचं? अहो गावी पण खूप काम आहे, तुम्ही बचत गट तर निर्माण करा. बघा रोडवरची झाडं असतात ना, त्यांना कलर द्यायचे टेंडर निघतात, त्यांना छाटणी करायचे टेंडर निघतात, रोडवर कलर द्यायचं, रोपटे, पुन्हा शेतात झाडं लावायची, खूप काही ग्रामीण भागात पण बचत गटाकडून मी तुम्हाला सगळी माहिती त्याची देईन. आता आपल्याला मोर्चाची तयारी करायची आहे. आमची मीटिंग झालेली आहे. मोर्चा कसा सक्सेस करायचा, कशी स्टेप बाय स्टेप जायचं, सगळं आझाद मैदानात तुमचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करायला तिथे 11 वाजताच हजर राहणार आहोत. 23, 24 आणि 25. 25ला आपला एल्गार आहे, जेल भरो आंदोलन आहे, आणि 23, 24ला आपला साखळी उपोषण आहे, जे आपले सगळ्या संघटनेचे मेन पदाधिकारी करणार आहेत आणि रोज 150 सेविका मदतनीस त्यांची साथ देणार आहेत. तर तुम्ही तुमची नावं दिलेली आहेत का साखळी उपोषणाला? दिली नसतील तर 20 तारीख शेवटची आहे, 21 तारीख शेवटची आहे. 21 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपल्या युनियनला आपली नाव द्या. तुम्हाला युनियनकडून काही माहिती मिळत नसेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता, माझे व्हिडिओ बघू शकता आणि सगळ्यांना ही माहिती पाठवू शकता तुम्ही. तर धन्यवाद तायांनो, माझ्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. व्हिडिओवर सबस्क्राईब जास्तीत जास्त करा. सबस्क्राईब जास्तीत जास्त केलं तर सगळ्यांकडे माहिती जाईल आणि मला माझं हे कुटुंब वाढवायचं आहे. तर तुम्ही तायांनो मला एक प्रश्नाचे उत्तर द्या की तुम्ही किती जणांना माझं चॅनल सबस्क्राईब करायला लावलं. ज्याचं सगळ्यात जास्ती सबस्क्राईब केलेली चॅनल असणार त्यांच्यासाठी माझ्याकडून एक स्पेशल बक्षीस गिफ्ट असणार आहे ह्यावेळेस. तर किती जणांना तुम्ही सबस्क्राईब करायला लावलं याची पण कमेंट मला करा. की तायांनो मी माझ्या मास्टरवर गेले होते, मी 20 जणींना सांगितलं वसीमा काजी हे चॅनल सबस्क्राईब करा, वसीमा काजी हे चॅनल शेअर करा. तर अशी तुम्ही सगळ्यांनी माहिती जर दिली असेल तर मला तुमचं नाव, जिल्हा नक्की कळवा आणि माझ्याकडून मी तुम्हाला पोस्टाने सरप्राईज गिफ्ट पाठवणार आहे तायांनो. आणि त्याच्या संघटनेनं कशा महिलांच्या आपल्या नोकऱ्या वाचवल्या त्या महिलांना सगळ्या मी माझ्या चॅनलवर बोलवणार आहे. आणि त्यांची कशी नोकरी गेली होती, कामावरून काढलं होतं त्यांना अधिकाऱ्यांनी, त्यांना कशा संघटनेनं परत कामावर ठेवलं, ही सगळी माहिती मी तुम्हाला हळूहळू माझ्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. म्हणून जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्याकडून सगळ्यांना प्रेम. आणि सगळ्यांनी एकत्र बोला की आमच्या ह्या सगळ्या मागण्या मान्य होऊ द्या आणि सगळ्यांना आमच्या खूप 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 गोड बातमी देवा. चांगली आता देवी येणार आहे, 9 दिवस बसणार आहे, 9 दिवसाच्या 9 बातम्या आम्हाला मिळणार आहेत गोड. हीच आशा करून मी सगळ्यांना तुमचा निरोप घेते आणि परत मी तुमच्यासाठी मुहूर्ताच्या सगळ्या घडामोडी. बघा मला तसला व्हिडिओ बनायला जमत आहे, असं झालं तसं झालं लगेच पटपटा रोज व्हिडिओ नाही. शनिवारी निवांत आपला वेळ असतो, आपल्यासाठी असतो. मी तुमच्यासाठी शनिवार राखीव ठेवते. मी कुठे जात नाही, कोणते काम करत नाही.
पूर्ण आठवड्यात मी वाचन करते, नोट्स बनवते, लिहून ठेवते आणि व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवते. मी पाठ करते तायानो, मी कधी वही हातात घेऊन कधी व्हिडिओ वगैरे बनवत नाही. तर मी तुमच्यासाठी मेहनत करते. तुम्ही फक्त एक बोट दाबा, माझ्यासाठी सबस्क्राईब करा, झालं. एवढीच मेहनत करायची. तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल. पुढच्या व्हिडिओची तुम्हाला वाटच बघावं लागणार नाही ना. वसीमाताईला तुम्ही फक्त त्या जादूच्या चिरागसारखं सबस्क्राईब केलं की तुमच्यासमोर हाजीर वसीमाताई. म्हणून धन्यवाद तायांनो. गोड बातमी नक्की ह्यावेळेस येईन. नाहीतर ह्या सरकारचा काटा पाडल्याशिवाय राहायचं नाही, कोणाला घाबरायचं नाही, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नाद नाही करायचा. हमारी युनियन हमारी ताकद. अंगणवाडी सेविका मदतनीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. साखळी उपोषण सक्सेसफुल करायचं म्हणजेच करायचं. धन्यवाद तायानो. सगळ्यांना माझ्याकडून प्रेम, गोड गोड प्रेम. हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा. आनंद येतो जीवनात, येणारच म्हणजे येणारच.